और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। अमरनाथच्या बुवापाडा भागात एका 7 वर्षाच्या मुलाची सावत्र बापाने अमानुषपणे मारहाण करत हत्या केली आहे। बापाने 7 वर्षाच्या हसनला लाटण्याने गुप्तांगांवर आणि शरीरावर संपूर्ण ठिकाणी अमानुष मारहाण केली होती। अमानुष मारहाण केल्यानं या मुलाची प्रकृती चिंताजनक होती, त्यामुळे त्याला उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयातून पुढे मुंबईच्या केएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। त्या ठिकाणी उपचारादरम्यान हसनचा मृत्यू झाला। दरम्यान आरोपी विकास हुकुम सिंग याला अंबरनाथ पोलिसांनी अटक केली। महत्वाची बाब म्हणजे विकास हुकुम सिंग हा मृत मुलाच्या आईसोबत रिलेशनशिपमध्ये राहत होता, मात्र संबंधांना हा 7 वर्षाचा मुलगा अडथळा ठरत असल्यानं त्याने त्याची आई घरात नसताना त्याला लाटण्यानं अमानुष मारहाण केली। मारहाण केल्यानंतर जखमी मुलाला स्वतः विकास हुकुम सिंग हा रुग्णालयात घेऊन आला होता आणि अज्ञाताने आपल्या मुलाला मारहाण केली अशी खोटी माहिती देत त्याने संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला। मात्र पोलिसांना या सगळ्या प्रकरणाचा संशय आल्यानं त्यांनी विकासला ताब्यात घेतलं आणि त्यानंतर या हत्येचा उलगडा झाला। अंबरनाथ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक 17 जुलै रोजी लहान मुलाला त्याच्या सावत्र वडिलांनी मारहाण केल्याची घटना आपल्याला प्राप्त झाली होती। त्या अनुषंगानं अंबरनाथ पोलीस स्टेशनला तात्काळ गुन्हा दाखल केलेला आहे। त्यामध्ये आरोपीला अटक केलेलं होतं। सदर मुलाच्या याच्या अनुषंगानं त्याच्यावर केएम हॉस्पिटल या ठिकाणी उपचार चालू होते। सदर मुलगा हा काल रात्री मयत झालेला आहे। सदर मुलाचं वय जे आहे ते 7 वर्ष आहे। त्याच्यामध्ये मयत मारणारा जो सावत्र वडील आहे तो पोलिसांच्या ताब्यात असून त्याने मान्य न्यायालयामध्ये हजर केलं होतं। मान्य न्यायालयाने त्याला दिनांक 24 तारखेपर्यंत आपल्याला पोलीस कस्टडी दिलेली आहे। सर, मारहाण कशाने करण्यात आली होती? मारहाण हे आपलं चपात्या लाटण्याचं जे लाटणं असतं त्यानं मारहाण केली होती आणि त्याचबरोबर हाता आणि पायाने मारहाण केली होती। महत्त्वाचं म्हणजे त्याला जे मारहाण झालेली होती ते पूर्ण शरीरावर झालेली होती, त्यामध्ये गुप्तांगावर सुद्धा मारहाण झाल्याचं आमच्या तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे। ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया, उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।